नमस्कार. आजची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूया. वात्सल्य आश्रम खून खटल्याचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. हो, म्हणजे महाराष्ट्राला हादरवून सोडणारी केस होती ही. आणि निकालात साक्षी शिखरेला जन्मठेप जन्मठेप, बरोबर. आणि प्रिया मधुकर म्हणजे जी तन्वी सुभेदार होती तिला 7 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली आहे. हो. पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे मधुकर पाटील ते निर्दोष सुटले आहेत. अगदी. आणि हा निकाल म्हणजे फक्त एक कायदेशीर प्रक्रिया संपली असं नाहीये, तर अनेक आयुष्य, अनेक नाती यात खूप मोठी उलथापालथ झाली आहे. म्हणजे त्याचे जे पडसाद आहेत ना, ते आता खरं तर दिसायला लागले आहेत. तर आज आपण याच निकालानंतरचे परिणाम आणि प्रतिक्रिया यावर जरा सविस्तर बोलूया. हो, नक्कीच. सगळ्यात आधी सुभेदार कुटुंब त्यांची काय प्रतिक्रिया होती? अन्नपूर्णा सुभेदारांनी काय म्हटलंय? अन्नपूर्णा सुभेदारांनी तर कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला आहे. त्या म्हणाल्या की सत्याचा विजय झाला, अर्जुन जिंकला, याचा त्यांना आनंद आहे. आणि त्यांनी याचं श्रेय कोणाला दिलंय माहितीये? नातू अश्विन आणि सून सायली. अच्छा. कारण त्यांच्यामुळेच हे सत्य बाहेर आलं असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. पण एक गोष्ट आहे. काय? जेव्हा त्यांना तन्वीबद्दल विचारलं गेलं ना, तेव्हा त्यांनी त्यावर बोलणं टाळलंय. म्हणजे वैयक्तिक टिप्पणी नाही केली. म्हणजे जखमा अजून ताज्या आहेत असं म्हणायचं. अगदी. आणि दुसरीकडे तन्वीचे वडील ॲडव्होकेट किल्लेदार त्यांच्या कुटुंबावर काय परिणाम झाला असेल याचा? अरे बापरे, किल्लेदार कुटुंब तर म्हणजे पूर्णपणे हादरून गेले. ॲडव्होकेट रविराज किल्लेदार तर सायलींसमोर बोलताना खूपच म्हणजे भावूक झाले होते आपल्या मुलीबद्दल. हो का? हो. कुटुंबात इतका तणाव आहे की असं कळतंय की त्यांनी तन्वीला स्पष्ट सांगितलंय की आता घरात जागा नाहीये, तिची जागा तुरुंगाच आहे. अरे देवा. एका वडिलांसाठी यापेक्षा जास्त वेदना काय असू शकते? खरंय. हे खूपच धक्कादायक आहे. अच्छा, आणि कोर्टाबाहेर पण बरंच काही नाट्यमय घडलं असं ऐकलं. अर्जुन आणि वकील दामिनी देशमुख यांच्यात काही झालं का? हो. तिथे पण बरीच गरमागरमी झाली. अर्जुन सुभेदारने दामिनी देशमुखला बरंच सुनावलं. काय म्हणाला? तो म्हणाला की तुम्ही जी 30 दिवसांची मुदत दिली होती ना, त्याच दबावामुळे हे सगळं सत्य बाहेर येऊ शकलं. अच्छा. मग दामिनी देशमुख त्यांची काय प्रतिक्रिया होती? म्हणजे एवढ्या मोठ्या वकील त्या. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. त्यांनी स्वतः मान्य केलं की त्यांच्या करिअरमध्ये त्या पहिल्यांदाच केस हारल्या आहेत. बापरे. आणि इतकंच नाही, साक्षीचे वडील ते महिपत शिखरे त्यांनी तर दामिनीला धमकीच दिली. काय धमकी दिली? म्हणाले की एकटी फिरताना दिसलीस तर हा पिसाळलेला महिपत तुझ्यासमोर येईल. अरे देवा. पण दामिनीने पण त्यांना सडेतोड उत्तर दिलं. म्हणाली की तुमच्या आणि साक्षीच्या खोटेपणामुळेच तुम्ही केस हारला आहात. आणि त्याच वेळेस साक्षी ती अगदी हताश होऊन तन्वीकडे मदतीसाठी बघत होती, याचना करत होती. आणि तन्वीने काय केलं? तन्वीने स्पष्ट नकार दिला. म्हणाली की आता तुला भेटायला कोणी येणार नाहीये. म्हणजे नात्यांमधला तो कडवटपणा आणि ती हतबलता सगळं तिथे दिसत होतं. आणि मधुकर पाटलांचं काय? ते निर्दोष सुटले. त्यांची काय भावना होती? मधुकर पाटलांनी जावई अर्जुनचे खूप भावनिक आभार मानले. साहजिक आहे. पण अर्जुनचं उत्तरही महत्वाचं होतं. तो म्हणाला की मी वकील म्हणून आणि एक मुलगा म्हणून माझं कर्तव्य केलंय. यात कुठेतरी ती नात्यांची गुंतागुंत आणि जबाबदारीची जाणीव दिसते बघा. बरोबर. या सगळ्या गदारोळानंतर आता सुभेदार कुटुंबात काय बदल होत आहेत? खास करून सायलीच्या बाबतीत विचारायचं होतं. कारण सत्य बाहेर आणण्यात तिचा मोठा वाटा होता. अगदी. सायलीचं महत्त्व आता कुटुंबात नक्कीच वाढताना दिसतंय. अन्नपूर्णा सुभेदारांनी तिला मोठ्या सुनेचा मान दिलाय. हो का? हो. त्या म्हणाल्या की घरातली इडापिडा गेली आणि सायलीला त्यांनी देवापुढे दिवा लावायला सांगितला. इतकंच नाही तर कुटुंबाचे जे पारंपरिक दागिने आहेत ते सुद्धा आता सायलीकडेच जाणार असं बोललं जातंय. म्हणजे एका अर्थाने सायलीला तिचं स्थान मिळालं कुटुंबात. हो, असं म्हणायला हरकत नाही. पण हे इतकं सोपं असेल का? म्हणजे घरातले बाकीचे सदस्य आहेत, अस्मिता आणि प्रेरणा, त्यांचं काय? नाही, सोपं नक्कीच नाहीये. तिथे अजूनही तणाव आहेच. अस्मिता आणि प्रेरणा सायलीवर नाराज आहेत. उलट त्यांनी सायलीला अडचणीत आणायला सुरुवात केली आहे. म्हणजे काय करतायत त्या? प्रेरणाने काय केलंय, सायलीचा हनीमूनमधला एक व्हिडिओ ज्यात ती मद्यपान करून गोंधळ घालताना दिसतेय, तो अन्नपूर्णाजींना दाखवलाय. अरे बापरे. इतकंच नाही, दोघींनी मिळून घरातले काही दागिने लपवलेत आणि सायलीवर चोरीचा आळा आणायचा प्रयत्न चालवलाय, जेणेकरून अन्नपूर्णा आणि अर्जुनचा तिच्यावरचा विश्वास ओढावा. म्हणजे घरातला संघर्ष अजून संपलेला नाहीये तर? अजिबात नाही. तो सुरू झालाय असं म्हणायला लागेल. आणि अश्विनचं काय? त्याला तर धक्का बसला असेल ना आईच्या शिक्षेचा?
तन्वीबद्दल? हो, अश्विन खूप अस्वस्थ आहे. त्याला कळत नाहीये नक्की काय घडलंय, त्याला सगळं समजून घ्यायचंय आणि तो तन्वीला भेटून जाब विचारायच्या तयारीत आहे असं दिसतंय. अशा परिस्थितीत सायली काय करतेय? सायली मात्र घरात सगळ्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतेय. सगळ्यांची काळजी घेताना दिसतीये. म्हणजे एका बाजूला न्याय मिळाला असं जरी वाटत असलं तरी दुसरीकडे अनेक आयुष्य विस्कटलीयत, नाती तुटलीयत आणि कुटुंबांमध्ये नवे संघर्ष उभे राहिले आहेत. अगदी बरोबर. या निकालाने कायदेशीर प्रक्रिया तर पूर्ण झाली, पण विश्वासघात आणि खोटेपणा याचे परिणाम किती खोलवर जातात, किती गंभीर असू शकतात, हे पुन्हा एकदा समोर आलेय. सायलीला सुभेदार कुटुंबात आता स्थान मिळालं असलं तरी तिचा पुढचा प्रवास सोपा नसेल. घरातला अंतर्गत विरोध अजूनही आहेच. खरंय. या सगळ्या घटनाक्रमाकडे बघताना एक विचार नक्कीच मनात येतो की आपण एखाद्या व्यक्तीवर इतका विश्वास ठेवतो, पण त्या व्यक्तीचा खरा चेहरा आणि तिने जगासमोर ठेवलेला मुखवटा यातला फरक ओळखणं किती अवघड असू शकतं, नाही का? अगदी. खास करून जेव्हा भावना आणि जवळची नाती गुंतलेली असतात, यावर खरंच विचार करण्यासारखं आहे.